या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की 2022 साली फिर्यादी रहमतबी हुसेन साब केन्नीवाले वय वर्ष 50 राहणार मुक्काम पोस्ट तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मयत मुलगा जिलानी याला अन्नपचन होत नसल्यानं व सतत उलटीचा त्रास होत असल्यानं फिर्यादी रहमतबी हुसेन साब केन्नीवाले यांनी अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। एंडोस्कॉपीसाठी जिलानी या अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं। डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीची प्रकृती सुधारली होती, परंतु 15 दिवसांनी परत जिलानीला त्रास सुरू झाला। यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअपसाठी नेला असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असे डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितलं। नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोतला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले होते। जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितलं। यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिलं। या इंजेक्शन नंतर जिलानीला रिएक्शन झालं। इंजेक्शन देतेवेळी जिलानी शुद्धीवरच होता असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली, त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्यानं तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला। यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिलं। यानंतर तो बेशुद्ध पडला। यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून त्यात उचलून बाहेर आणलं व रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिलं। आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वी जिलानी मृत झाल्याचं आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केलंय। यातील आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनामुळे त्याचा मृत्यू झाला। डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणा दाखवल्यानं आमचा मुलगा दगावला, त्यामुळे त्यांच्या मृत्यूस डॉक्टर नवीन तोतला जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 304 अप्रमाणित गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे करत आहेत। तब्बल 2 वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झालाय। त्याचा शोध जलद गतीने पोलीस करतायत।